राजकारणावर बोलणं हा आमच्यासारख्याचा विषय नव्हे. तरी पण आपण पेपर वाचत असतो, वृत्तपत्रातल्या बातम्या ऐकत असतो, टीव्हीवरच्या बातम्या ऐकत असतो आणि त्यामुळे अशा अस्थिर राजकीय परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या पक्षाचं निशाण घेऊन आपण लोकांकडे मतं मागितली आणि लोकांनी आपल्याला मतदान करून 2 वेळा विधानसभेमध्ये या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, त्या पक्षाची, त्या पक्षप्रमुखांची आता उल्लेख करतो. पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेना या पक्षाचं सध्या नेतृत्व करत आहेत, त्या पक्षाशी अत्यंत प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठतेने काम करणारे असे हे आमदार आहेत. आता मगाशी मी म्हटलं की असा एक गाव नाही, अशी एक त्या गावातली वाडी नाही किंवा अशा गावातल्या वाडीतले कार्यकर्ते नाहीत की वैभवजी नाईक त्यांना प्रत्यक्ष नावाने ओळखत नाहीत. प्रत्येक गावाच्या समस्या वेगळ्या असतात आणि आमदारांची भूमिका ही थोडीशी आई वडिलांसारखी असते. आई वडील त्या प्रत्येक मुलाच्या क्षमता ओळखून असतात. मूल म्हटलं की त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, तसेच काही मुळीवाही असतात. तसं प्रत्येक गावाच्या समस्या वेगळ्या आहेत. प्रत्येक गावामध्ये वेळोवेळी भेट देऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी, ग्रामस्थांशी बोलून त्या गावाच्या समस्या कोणत्या आहेत आणि त्या आपल्या माध्यमातून कशा संसदेमध्ये मांडता येतील आणि त्यांची सोडवणूक करता येईल या दृष्टीने सतत विचार करणारा, सतत लोकांच्या संपर्कात राहणारे असे हे आपले आमदार आहेत. ज्यावेळी ही जीर्णोद्धार, या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा विचार आपला पक्का झाला, कामाला सुरुवात झाली आणि म्हणून या जीर्णोद्धार समितीची मंडळी मला वाटतं बगाडवाडीमध्येच वैभवजी नाईक साहेब आलेले असताना त्यांना भेटायला गेली आणि काही त्यांच्या आमदार फंडामधून या कार्यासाठी आम्हाला सहकार्य लाभावं अशा प्रकारची त्यांना विनंती केली गेली. त्यावेळी त्यांनी त्याच क्षणी सांगितलं की मी 5 लाख रुपये माझ्या आमदार फंडातून तुमच्या मंदिरासाठी देईन. अर्थात हे मंदिर उभं करणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती. फार मोठ्या प्रमाणात निधी संकलन व्हायला हवं होता आणि म्हणून मला वाटतं चिंदरला नाईक साहेब आले असता पुन्हा ही मंडळी त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि पुन्हा आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी नाईक साहेब म्हणाले नाही मी 10 लाख रुपये देईन. आणि प्रत्यक्षात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण कालच्या समारंभामध्ये या गोष्टीचा आम्ही उल्लेख केलेला होता की आपल्या आमदार फंडामधून 25 लाखाची मदत केलेली आहे. अशा प्रकारचे हे आमदार आहेत आणि आज तर ते कालच इथे येणार होते, परंतु मुंबईला अधिवेशन चालू आहे. अनेक गावांना त्यांना भेटी द्यायच्या असतात, अनेक कामांचा फार मोठा असा एक रांग त्यांच्या मागे असते आणि त्यामुळे काल ते आले नाही, परंतु वेळ काढून आज ते आपल्या सर्वांच्या भेटीला आलेले आहेत. म्हणून मी वेळ फार घेत नाही.